नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दालनातून काढल्याने खेड भाजप आक्रमक। चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा, पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते देवराई प्रकल्पाचं लोकार्पण। तांबे मोहल्ल्यात भीषण आग, रमजान ईदच्या तोंडावर कुटुंबाचं मोठं नुकसान। आणि खेड लायन्स क्लबला सर्वोत्कृष्ट क्लब अवॉर्ड जाहीर। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत शिंदे सेनेच्या अस्मिता केंद्रे यांची अध्यक्षपदी तर शिंदे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास चाळके यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिंदे सेनेचे एकहाती वर्चस्व स्पष्ट झाले। विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातून पहिल्यांदाच प्रतिनिधीची निवड झाल्याने त्या तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जातोय। अस्मिता केंद्रे यांच्या निवडीमुळे मंडणगड तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। रत्नागिरी जिल्हा परिषदेतील एकूण 56 गटांपैकी शिंदे सेनेचे तब्बल 41 सदस्य निवडून आल्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांचं स्पष्ट बहुमत आहे, तर भाजपचे 4 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रत्येकी 5 सदस्य तसेच मनसेचा 1 सदस्य जिल्हा परिषदेत आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेत शिंदे सेनेची ताकद लक्षणीय असल्याचं चित्र दिसून येत आहे। नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मला खरं खूप समाधान होतंय। माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आणि हा न्याय खऱ्या अर्थानं शिवसेनाच देऊ शकते। एखाद्या महिलेचा सन्मान हा शिवसेनाच करू शकते, या माध्यमातून मी सांगू शकते। आपल्या महाराष्ट्राचे मुख्य नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय शिंदेसाहेब यांच्या आदेशानं आणि आपले कोकणचे नेते सन्माननीय आदरणीय आमचे रामदासभाई कदम साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आमचे योगेशदादा, तिथले आदरणीय आमचे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक आमदार गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम साहेब, आमचे भैयाजी सामंत साहेब यांच्या आदेशानं आणि त्यांनी जे मला आज हे पद दिलेलं आहे, खरोखरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मला खूप आनंद होतोय। माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला त्यांनी सन्मान केलेला आहे आणि माझ्या मंडणगडचा सन्मान केलेला आहे। तालुक्यासाठी धोरण म्हणायचं, पहिल्यांदा मी सगळ्यांचं आदर करेन, आदराने सांगेन की जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून आणि अस्तित्वात आल्यापासून मंडणगडला अध्यक्षपद मिळालं नव्हतं, परंतु आज खरंच कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की माझ्या रूपाने मंडणगडचा सन्मान झालेला आहे। आणि मी आता सांगितल्याप्रमाणे की शिवसेनाच एखाद्या महिलेचा सन्मान करू शकते। खऱ्या अर्थानं मला जी उमेदवारी मिळाली ती सर्वसाधारण म्हणजे ओपनची सीट होती आणि मला आमच्या आदरणीय आमचे नेते आणि आमचे मार्गदर्शक मंत्री महोदय योगेशदादा कदम साहेबांनी मला उमेदवारी दिली। ती उमेदवारी देऊन मला माझं स्वतःचं सुद्धा मत नाही आहे आणि स्वतःचंही मत नसतानासुद्धा मला बहुसंख्य मताने मला वेगळ्या मतदारसंघातून मी निवडून आले। मी याआधी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु विरोधी बाकावर बसून मला कधीच कामाची संधी मिळाली नाही। परंतु आज मी निर्णय घेतला 2 वर्षापूर्वी, शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला, दादांच्या कामावरती प्रेरित होऊन, दादांच्या वक्तृत्वावरती प्रेरित होऊन, शिवसेनेवरती प्रेरित होऊन मी जो या पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला तो आज खऱ्या अर्थाने सफल झाला असं मी तर म्हणेन। मॅडम, मी तर या निमित्ताने सांगेन आपणास की ज्या मंडणगड तालुक्याने मला आज सहकार्य केलं, मला इथपर्यंत पोहोचवलं, त्याच्यामध्ये मी माझ्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊ इच्छिते की माझे तालुका प्रमुख, कर्तव्यदक्ष तालुका प्रमुख आणि आज ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर साहेब, माझी 4ही गट आपले विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे आमचा सचिव की जो सगळ्या सदस्यांचा म्हणजे कोणत्याही खर्चाचं काम असेल, काही असेल, तो माझा सचिव सिद्धेशजी आमचा देशपांडे यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून आज मंडणगडमध्ये 6-0 केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं दादांची मान उंचावलेली आहे आणि खऱ्या अर्थानं दादांच्या विकासाला माझ्या मतदारांनी
न्याय दिलेला आहे, दाद दिलेली आहे. मी सांगेन की आज पाणी टंचाई, आज मार्च महिना चालू आहे आणि या महिन्यापासून आपल्याला पाणी टंचाई ही कायमस्वरूपी उद्भवत असते. आम्ही ज्यावेळेस मतदारसंघात फिरत होतो त्यावेळेस मतदारांचा एकच प्रश्न होता की आम्हाला पाणी पुरत नाही. ज्या ज्या योजना आपल्या तालुक्यांमध्ये राबवल्या जातात, मंडणगड, दापोली, खेड आणि विशेषमध्ये रत्नागिरीमध्ये, या 9 तालुक्यांमध्ये ज्या योजना राबवल्या जातात पाणी संदर्भामध्ये, त्या काही अंशी व्यवस्थित राबवलेल्या नाही आहेत. प्रथम त्या पाणी पुरवठ्याचा मी पाठपुरावा करून आणि आढावा घेऊन मी माझ्या लोकांना पाणी कसं मुबलक मिळेल याचा प्रयत्न करेन. पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, गृहराज्यमंत्री योगीजी कदम साहेब, आमदार भैयासाहेब सामंत साहेब आणि आमचे सगळे माजी आमदार, ज्याच्यामध्ये राजन साळवी साहेब, माजी आमदार सुभाष बने साहेब, आमदार सदानंद चव्हाण साहेब, या सगळ्या मंडळींनी मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. मला कल्पना आहे की गेली 4 वर्ष या जिल्हा परिषदवर प्रशासकीय राजवट होती आणि म्हणून निश्चितपणे तशी म्हटलं तर खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडताना विकासाच्या बाबतीमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची मला 100% गॅरंटी आहे. कारण आमचे पालकमंत्री साहेब आहेत, योगेश कदम साहेब आहेत, भैयासाहेब आहेत, ते नेहमी म्हणजे निधीच्या बाबतीमध्ये कधीच कमतरता पडू देणार. आणि म्हणून तो मुख्य प्रश्न आहे, फार मोठी लांबी रस्त्यांची आहे, पाण्याचा प्रश्न आहे, जलजीवनच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे पैसे येणार आहेत, त्यामुळे जलजीवनची कामं पण मार्गी लागतील. आणि म्हणून संपूर्ण ग्रामीण भागातले जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे मार्गी लावू, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. गेल्या 4 वर्षात जिल्हा परिषदमध्ये काही विभागात अनियमितता आहे, भ्रष्टाचार म्हणत नाही पण अनियमित आहे, या दृष्टीने आपण उपाध्यक्ष म्हणून काही लक्ष नाही, आम्ही हा पदभार आज स्वीकारला आहे. आम्ही त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे बघू काय अनियमितता आहे, कशा प्रकारे काम केलं आहे आणि याच्या पुढे अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी जे आमची नेते मंडळी आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे निश्चितपणे काम करू. खेड नगर परिषदेत आज राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. भाजप गटनेते रहीम सईगोले यांच्या दालनातील पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांचे फोटो नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता काढून अडगळीच्या खोलीत टाकल्याचा प्रकार समोर आलाय. नवीन दालन देण्याचं कारण सांगून हे फोटो हटवण्यात आले, मात्र ते ज्या अवस्थेत ठेवण्यात आले होते त्यावरून भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही बाब समजताच भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत धाव घेतली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. देशाच्या पंतप्रधानांचा आणि राष्ट्रपतींचा फोटो अशा प्रकारे सन्मान न राखता अडगळीत टाकणं हा प्रशासनाचा उद्धटपणा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या गोंधळामुळे काही काळ नगर परिषदेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी शहराध्यक्ष नंदू साळवी यांनी मुख्याधिकारी रोडगे यांना स्पष्ट इशारा दिला की भाजप गटनेत्यांना तत्काळ नवीन दालन उपलब्ध करून द्यावे आणि सन्मानपूर्वक पंतप्रधानांचा फोटो पुन्हा लावण्यात यावा. जर प्रशासनाने यात दिरंगाई केली किंवा योग्य पावलं उचलली नाहीत तर भारतीय जनता पक्षातर्फे खेडमध्ये उग्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात गटनेते रहीम सईगोले, वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कलर नाही केलेला, त्याच्या आधी लावले, नंतर लावलेले फोटो आहेत ते. केबिन आपली तयार झालेली होती, आपल्या केबिनला हे सगळे फोटो लावलेले होते. ते केबिन ह्या फोटो सांगायला पाहिजे ना, पंतप्रधान फोटो काढले म्हणून आणि धूळकात पाडले. कसं बोलूया आपण काय केले की नवीन सगळे बॉडी आले त्यांच्या केबिनला आपण कलर हे आता केले. आता पण त्यांच्या केबिनचा विषय चालू आहे अजून. आम्हाला केबिन मिळणार आहे की नाही, हा एका प्रश्नाचं उत्तर. म्हणजे दोघांना केबिन खाली अलॉट केली होती, परत सांगितलं आम्हाला वरी पाहिजे. आम्ही तिथं काय नागरिक आम्हाला भेटायला खाली येणार, मग वरती करत आहेत ना, मग कधी होणार साहेब? हे टाकून द्यायचं फोटो पुरी टाकला फोटो. बघा तिथं साहेब विचारा. नगराध्यक्षाच्या मॅडमला सगळे फोटो आपण लावणार आहेत सगळे. कधी लावणार साहेब? बरोबर आहे, पण आता ते नीट तर ठेवायला पाहिजे की नाही. ठेवलेलं कुठे ते बघा व्हिडिओ. परत आतापर्यंत गटनेत्याची केबिन ही वरतीच होती, तिसरी केबिन होती. याच वर्षी गटनेत्याची केबिन खाली गेलेली आहे. पहिली तिथे मॅडम आपल्याकडे सभापतीची संख्या वाढली. बरं ठीक आहे, मग सांगितलं म्हटलं ना ते कुठे आत्ता मी खाली कॅबिन अलॉट केलं तुम्हाला दोन. साहेब मी त्याला आत्ता सकाळपासून 3 वेळा बोललो, तेव्हा आत्ताच्या माणसाला बोलवलं त्यांनी.
अहो तुमचा वाद झाले, मला कळलं वाद झालेला तुमचा. साहेब केबिना विषय पुढचा पण एक फोटो काढण्याची फोटो पद्धत फोटो आहे. फोटो आपण लावणार आहोत, खाली कलर देण्यासाठी फोटो काढून ठेवले होते सगळे. साहेब, अजून धुळकात केबिनचे पडलेत फोटो. अजून केबिनचे विषय पूर्ण झालेले नाही. साहेब हे धुळकात कधी होणार, कधी हा? कधी होणार? बाकी त्यांचे झाले. खाली आलो. नागराध्यक्षांच्या केबिनला पण नाही पंतप्रधान. तुम्हाला एक सांगता, अधिकृत केबिन फक्त नगराध्यक्ष आणि सभापती यांना आहे. दोन्ही गटाला केबिन नाही. आपण द्यायला तरी पण हा. आणि आपल्याला जागेची कमतरता आहे. निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाईची समृद्ध परंपरा निर्माण करण्याच्या उद्देशाने चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे साकारलेल्या देवराई द बोटॅनिकल गार्डन या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न झाला. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की सध्याच्या काळात वेगाने होणाऱ्या विकासासोबतच निसर्ग संवर्धनाची सांगड घालणं ही काळाची गरज आहे. कळंबस्ते येथील हा प्रकल्प केवळ पर्यटनासाठी नसून स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी ज्ञान आणि प्रेरणेचं केंद्र ठरेल. अशा उपक्रमांमुळे चिपळूणच्या आणि पर्यायाने कोकणच्या निसर्ग पर्यटनाला नवी दिशा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी वृक्षारोपण करून निसर्ग रक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचं कौतुक केलं. चिपळूण तालुक्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा असून याद्वारे निसर्ग पर्यटनासोबतच स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं त्यांनी नमूद केलं. या सोहळ्याला नगराध्यक्ष उमेश सतपाळ, सह्याद्री निसर्ग मित्राचे संचालक भाऊ काटडरे, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा चिपळूणच्या वैभवात भर घातला. खेड शहरातील तांबेमोहला परिसरात रविवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झालं असून रमजान ईद अगदी तोंडावर आलेली असताना कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदतीची धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यावेळी भरणी नाका येथील गणेश शिरीषकर यांनीही पाण्याच्या टँकरसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला मदत केली. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र या आगीत घरातील मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळते. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीला पुन्हा एकदा 20 क्लब मधून अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून अवॉर्ड जाहीर झाला आहे. सलग 3 वर्ष लायन्स क्लबची दमदार कामगिरी राहिली आहे. बेस्ट रिजन म्हणून रोहन विचारे, बेस्ट सेक्रेटरी म्हणून ओम जाधव आणि बेस्ट झोनचे चेअरमन म्हणून मिलिंद तलाठी यांची निवड करण्यात आली आहे. लायन्स क्लब खेड करीत असलेल्या सामाजिक कार्याची ही पोचपावती असल्याचं म्हटलं जात आहे. खेडवासियांच्या सहकार्यातूनच हे शक्य झालं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तालुक्यातील विविध भागात लागलेल्या आगींच्या घटनांवर खेड अग्निशमन दलाने अत्यंत तत्परतेने धाव घेत नियंत्रण मिळवले. गेल्या 24 तासात 2 गुरांच्या गोठ्यांची आग आणि एका मैदानात लागलेल्या भीषण वाढवा विझवून अग्निशमन जवानांनी मोठी हानी टाळली. पहिली घटना 15 मार्च रोजी सायंकाळी 7:05 चिचघर प्रभुवाडी येथे घडली, जिथे एका गुराच्या गोठ्याला भीषण आग लागली होती. ही आग विझवून पथक परतत असतानाच रात्री 10 वाजता मंडणगड मार्गावरील धामणी येथेही दुसऱ्या एका गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळाली. जवानांनी तात्काळ तिकडे धाव घेऊन मध्यरात्रीपर्यंत अथक परिश्रम करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आणि रात्री 1 वाजता हे पथक केंद्रात दाखल झालं. आगीचं सत्र एवढ्यावरच थांबलं नाही, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 मार्च रोजी दुपारी 3:25 गुलमोहर पार्क, मेहमूद महाडिक मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवा पेटला होता. उन्हाच्या तडाख्यामुळे आणि वाऱ्याच्या वेगामुळे ही आग नागरी वस्तीकडे पसरण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र घटनेचं गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्याचा मारा करून आगीचा वेढा तोडला. जवानांच्या या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं.
परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। या सर्व बचाव मोहिमेमध्ये खेड अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केलं। यामध्ये फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव आणि सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग आणि सुरेश शिकवण यांचा समावेश होता। सलग 2 दिवस अहोरात्र सेवा देत या पथकाने दाखवलेल्या धाडसाचं आणि कर्तव्य दक्षतेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। मुमके गावच्या शिरपेसात यंदा केदारनाथ कला पथक सालेकरवाडी यांनी शतकपूर्तीचा झेंडा रोवलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या काठावर आणि खाडीपट्ट्यात निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुमके हे गाव पारंपरिक सण उत्सव जपणारं म्हणून ओळखलं जातं। कोकणातील वैभव शिमगोत्सव हा सण गावात दरवर्षी होळी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत 5 दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। या काळात रूढी परंपरेनुसार सलग 3 रात्री देवांचे जागर करण्यासाठी गावातील तरुण मंडळी विविध लोककला सादर करून आपल्या गावातील चालत आलेली परंपरा गेल्या 3 पिढ्यांपासून अखंड जपत आले आणि आता ही परंपरा त्या गावातील चौथी आणि सध्याची युवा पिढी तेवढ्याच आत्मीयतेने आणि जबाबदारीने पार पाडत आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ चिपळूण येथील बाळासाहेब माटे सभागृहात उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। महान तत्वज्ञ आणि एकात्म मानववादाचे प्रवर्तक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांना सक्षम बनवणं हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। या सोहळ्याला उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महाअभियानचे जिल्हा संयोजक आशिष खातून, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, तालुका अध्यक्ष विनोद गुरळ यांच्यासह जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं। प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। कोकणातील समृद्ध संस्कृती, लोककला आणि स्थानिक कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दापोली येथे 21 आणि 22 मार्च रोजी भव्य दापोली सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। कोळथरे येथील कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मुख्य प्रायोजकत्व लाभलं आहे। या 2 दिवसीय कार्यक्रमातून दापोली परिसरासह संपूर्ण कोकणातील पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार असून स्थानिक कलाकारांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश आहे। या महोत्सवाचं उद्घाटन 21 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता होणार असून यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आणि विधान परिषद आमदार उमा खापरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। उद्घाटनानंतर दापोलीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये दर्शवणारं काटखेल जाखडी हे लोककला प्रकार सादर केले जातील। त्यानंतर स्थानिक कलाकारांच्या सहभागातून नृत्य, नाट्य, संगीत आणि चित्रकला यांचा संगम असलेले भक्तिरंग हा विशेष कार्यक्रम सादर होईल। विशेष आकर्षण म्हणजे अभिनेता देवदत्त नागे यावेळी रसिकांशी थेट संवाद साधणार आहेत। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मार्चला दिवसभर चित्रकला आणि रांगोळीचं आकर्षक प्रदर्शन भरवण्यात येणार असून सायंकाळी सूरतेचं छेडिता हा विशेष संगीताचा कार्यक्रम रंगणार असून यामध्ये सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार, गायक ऋषिकेश रानडे यांच्यासह ढोलकीवादक निलेश परब, आर्चिस लेले आणि कमलेश भडकमकर यांसारखे दिग्गज कलाकार आपली कला सादर करतील। याशिवाय महोत्सवात फोटोग्राफी, रील्स स्पर्धा आणि सामूहिक गटात खालूबाजा, भजन अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संयोजक मिहिर महाजन, प्रीती वैद्य आणि युवा प्रेरणा कट्टा ही टीम विशेष परिश्रम घेते। ईगल तायक्वांदोच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांनी दिलेलं स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मुलींचा आत्मविश्वास वाढवणारं ठरेल असं प्रतिपादन महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केलं।
शिरगाव इथल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी यांच्या NSS विभागाच्या वतीने संपूर्ण महाविद्यालयाच्या मुलींसाठी महिला दिनाचं औचित्य साधत स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता। यावेळी ईगल तायक्वांदो सेंटर अभ्युदय नगरच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांनी उपस्थित मुलींना संकट काळात स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या युक्त्या वापरायच्या याचं प्रात्यक्षिक दाखवलं। उपस्थित मुलींकडून ते प्रात्यक्षिक करूनही घेतलं गेलं। योग्य पद्धतीने बांधलेला पंच आणि योग्य पद्धतीने मारलेली कीक स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकते याचंही प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आलं। नाचणे रोड अभ्युदय नगर इथे सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गात ईगल तायक्वांदोच्या प्रशिक्षिका संकेता सावंत आणि सहप्रशिक्षिका सई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू घडत असून बेल्ट एक्झाम तसंच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवत आहेत। कोणत्याही वयोगटातील मुली अथवा महिला तसेच मुलांनाही या खेळाचं प्रशिक्षण घ्यायचं असल्यास अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृहातील सुरू असलेल्या ईगल तायक्वांदो सेंटरच्या प्रशिक्षण वर्गाचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांनी यावेळी संवाद साधताना केलंय। या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी प्राचार्य यांनीही अशा प्रशिक्षणाची अत्यंत गरज असल्याचं आवर्जून नमूद केलंय। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।